ग्रथितो हि लोकः. याचं सार हेच आहे. आपल्याला मिळालेला मित्रपरिवार, आपल्याला मिळालेला परिवार, आपल्याला मिळालेलं घर, आपल्याला मिळालेलं धन इत्यादी इत्यादी ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी कमवलेल्या आहेत. त्यातली काही वाईट असेल ती माझी चूक आहे. त्यातलं जे चांगलं असेल ते मी चांगलं केलेलं आहे. पण मी चांगलं केलेलं पुढे हेच वाढवायला उपयोगाला आणायचं नाही, याच्यातून भक्ती कशी वाढेल याच्याकरता ते उपयोगाला आणायचं आहे. जे वाईट माणसं मिळाली असतील त्यांच्यातून आपल्याला जर सुटका करून घ्यायची असेल तर त्यांचं सहन करीत 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 हळूच त्यांच्यापासून बाजूला होणे, या पद्धतीनं यांच्यातून बाजूला होता येतं. लक्षात ठेवा, ही किल्ली ज्याला त्याच्या जीवनात साधता आली त्याचं जीवन अगदी संतमान्य आणि भगवत मान्य झाल्याशिवाय राहत नाही. मी हे का बोललो? जे चांगलं आहे त्याचा भक्ती क्षेत्रात वाढव करायला उपयोग करता येतो. यत् प्राप्य न द्वेष्टी. कोणाचाही द्वेष करायचा. ज्याला जीवनात तक्रार राहिली नाही ना, कशाच्याच बाबतीत तक्रार राहिली नाही ना, त्याच्या इतकं सुखी जगात दुसरं कुणीच नाही. हे संतांच्या बाबतीत घडतं. ऐसे जी रहावे, ऐसे जी रहावे, चित्ते असुदावे समाधान, चित्ते असुदावे समाधान. ज्या स्थितीत भगवंतानं ठेवलं त्यात ज्याला समाधानी राहता आलं तो कोणाचाही द्वेष करीत नाही. एक वाक्य होतं, तुम तब सुखी होगे जब तुम्हें वकील को और डॉक्टर को ढूंढना न पड़े, बर, और पुलिस तुमको न ढूंढे. किती महत्वाचं वाक्य आहे. परत ऐका. तब ही तुम सुखी हो सकते हो जब तुम्हें डॉक्टर और वकील को ढूंढना न पड़े और पुलिस तुम्हें न ढूंढे. तू कुठं आहेस हे पोलीस तुला शोधणार नाही आणि तुला वकिलाकडे किंवा डॉक्टरकडे जावं लागणार नाही. तो मनुष्य सुखी होतो. असो, यापुढे म्हणतात न रमते. तो कशातही रमत नाही. तो कुठे रमलेला असतो? तो परमात्म्याच्या ठिकाणी रमलेला असतो. संसाराच्या ठिकाणी तो रमत नाही. संसाराच्या ठिकाणी रमण्याचा जो परिणाम आहे तो परिणाम त्याला ठाऊक असतो. माऊलींनी खूप सुंदर वर्णन केलं. 3ऱ्या अध्यायात हे वर्णन आलं. ये रवी इंद्रियाचिया अर्था सारिखा विषयो पोखिता संतोषुकीर चित्ता आपजेल परितो समचोराचा सांगा तू जैसा नावेक स्वस्थू जव नगराचा प्रांतून सांडिजे ना. माऊली म्हणते इंद्रिय जसं जसं म्हणतील तसं तसं आपण त्यांना विषयाची गोडी देत गेलो तर त्यात संतोष मिळेल की नाही? माऊली म्हणते मिळेल, पण कसा मिळेल ते ऐका. परितो समचोराचा सांगा तू. आपण चाललो, पूर्वीचा प्रवास, आत्ताचा प्रवास नाही सांगत, कारण आत्ताचा प्रवास स्वतंत्र प्रवास झाला. आता एस टीपेक्षा स्वतंत्र गाडीनं प्रवास कमी खर्चात होतो अशी परिस्थिती आली. कारण हे अर्धे तिकीटं, पाव तिकीटं, तिकीटच नाही, ह्याचा सगळ्याचा बोजा ज्याला पूर्ण तिकीट आहे त्याच्यावरच आणून ठेवला आहे. सरकार हुशार आहे. जनतेच्या फक्त लक्षात यायला पाहिजे. जनतेला वाटतं आम्हाला थोडं फुकट पाहिजे, थोडं अर्धं पाहिजे. मग सरकार काय करतं? घरात दोघं असतात की नाही, पती पत्नी, समजा 4 जण आहेत, आपलं संस्कारी घर असतं. आजोबाला तिकीट नाही, आजीला तिकीट नाही आणि बायकोला अर्धं तिकीट आहे.
ह्या सगळ्याचा इज इक्वल टू हिशोब करतं आणि याला 3.5 तिकीटं देऊन टाकतं. अशी परिस्थिती आहे. तिकीट वाढ एकदम 10%, 20%, 25% केली जाते की नाही? का केली जाते? बरं त्यांनी तरी काय करावं, कुठून आणावं? हे केलं जातं. म्हणून मग लोक काय म्हणतात, आपल्याला 4 जणांना जायचं आहे ना, तर गाडी करा, त्याच्यात कमी पैसे लागतात, आपण सगळेच जाऊ. काही तर महाभाग असे असतात, बायकोला म्हणतात तालुक्याच्या गावाला जायचं आहे ना, तू एसटीत बसन, मी गाडीवर येतो. असंही करतात. नाही असं नाही. विनोदाचा भाग सोडा. आत्ताचा प्रवास सोपा झाला. पूर्वीचा प्रवास कसा होता? पूर्वीचा प्रवास पायी होता. बरं, आता ऑनलाईन पैसे देणं सुरू झालं, पण पूर्वी तसं नव्हतं. मग बरोबर न्यायचे. बरं, बरोबर न्यायचे तर नोटा नव्हत्या, ते चांदीचे रुपये असायचे. त्याची कसणी करावी लागायची आणि ती कमरेला बांधायची आणि मग न्यायचं. असाच एक मनुष्य चालला. त्याला जायचं होतं, दूर जायचं होतं दुसऱ्या गावाला, आणि त्याला एक मनुष्य भेटला. मला यायचं आहे तुझ्याबरोबर असं म्हटलं. तो निघाला, अगदी गोड बोलत चालला. ज्ञानेश्वर महाराजांना ठाऊक होतं तो असायला मित्र आहे, पण म्हणजे दिसायला मित्र आहे पण असायला चोर आहे. माऊलींनी त्याचं नाव ठेवलं समचोर. दिसायला साव आणि असायला चोर, त्याला समचोर म्हणतात. जर समचोराच्या सांगाती अशा प्रकारच्या साव दिसणाऱ्या, चांगल्या दिसणाऱ्या पण चोर असणाऱ्या मनुष्याला मित्र बनवलं आणि आपल्याबरोबर भरपूर धन घेतलं, तो मनुष्य सुरक्षित आहे का असुरक्षित आहे? असुरक्षित आहे. समचोराचा सांगातू हां, जोपर्यंत घरं आहेत, लोक आहेत, तोपर्यंत त्याची सुरक्षा आहे. त्यानंतर मात्र तो असुरक्षित होतो. जैसा नावेकस वस्तू कुठपर्यंत? जव नगराचा प्रांतू सांडीजेना. त्याचप्रमाणे इंद्रियांच्या संगतीत, इंद्रियांना विषयांची संगती दिल्यानंतर सुख कुठपर्यंत आहे? शरीर असेपर्यंत. शरीर क्षीण होत गेलं, शरीराचं गाव क्षीण होत गेलं की लक्षात ठेवा, तीच इंद्रिय शत्रुरूपानं आपल्यावर आक्रमण करणार आहेत. तेच विषय शत्रुरूपानं आपल्यावर आक्रमण करणार आहेत. हे ज्याला कळतं तो याच्यात कसंच रमत नाही. आणि विषयाचे आठवे इंद्रियार्थी जो नागवे, तयाचे ठाई जाणावे ज्ञान आहे. तारुण्य आहे. ज्ञानाचं लक्षण सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तारुण्य आहे, विषय समोर आहेत, विषय भोगण्याकरता अनुकूल काळ आहे, कुणीही काही बोलणार नाही. अशा वेळी ज्याला त्या विषयातून परावृत्त होण्याची व्यवस्थित भूमिका येते, लक्षात ठेवा, तोच खरा ज्ञानी आहे. ज्ञान हे लोकांतात कळत नसतं, ज्ञान हे एकांतात कळत असतं. यापेक्षा अधिक बोलणं इष्ट नाही. म्हणून विषयांच्या ठिकाणी हे मला खूप त्रास देणार आहेत नंतर, हे त्यांना ठाऊक असतं, म्हणून यात ते रमत नाहीत. येही संस्पर्शया भोगा दुःख यौनय एवते आद्यंतवंतः कौंतेय न तेषु रमते बुधः. दुसऱ्या अध्यायातली एक ओवी सांगायची झाली तर, मनुष्य अगदी ज्ञानाच्या शेवटच्या अवस्थेला जरी पोहोचला असला, अर्थ ऐका आणि कोणाला ओवी सांगता आली तर सांगा. ज्ञानाच्या शेवटच्या अवस्थेला मनुष्य जरी पोहोचला असला आणि त्यानं, तुम्ही नका सांगू, आणि त्यानं इंद्रियांचा लाड केला तर त्याच्यावर दुःखाचं आक्रमण झाल्याशिवाय राहत नाही. हो, प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके, तरी आक्रमेला जाण दुःखे संसारिके. परमात्मा प्राप्ती जरी झाली आणि कौतुकानं इंद्रियांचा लाड केला, काय करते ती इंद्रिय, काय करते ती इंद्रिय असं म्हणत जर गेला. छोटीशी गोष्ट सांगून पुढे जातो. महर्षी वेदव्यासांचे शिष्य होते जैमिनी. महर्षी वेदव्यासांनी महाभारतामध्ये
एक वाक्य लिहिलं की ही इंद्रिय विद्वानांना सुद्धा, जाणत्या लोकांना सुद्धा आकर्षित करतात. विद्वांसम अपि कर्षति. बलवान इंद्रियग्रामः विद्वांसम अपि कर्षति. आपल्या इंद्रियांचा समूह असा आहे की जो विद्वानांनाही पतित केल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणून मनुष्यानं आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, तिच्या एका सणावर कधीच बसायचं नसतं, कारण इंद्रियांचा समूह हा बलवान आहे, कधीही तो आपल्याला धोका देऊ शकतो. हे सांगितलं. जैमिनी महाराज आले. कधी कधी शिष्यांना वाटतं आपण गुरुच्या पुढचे आहेत म्हणून, पण लक्षात ठेवा, गुरु गुरुच असतात, बाप बापच असतो, पोरानं पोरासारखंच राहायचं असतं, शिष्यानं शिष्यासारखंच राहायचं असतं. त्यांनी म्हटलं, गुरु महाराज असं नाही हो, विद्वानांना काही त्रास होत नसतो, तो जाणता असतो, त्याला काय त्रास होणार आहे. म्हटले ठीक आहे, बघू आपण. एक दिवस संध्याकाळची वेळ होती, पाऊस पडत होता. आपल्या झोपडीत, आपल्या कुटीत जैमिनी होते. संध्याकाळची वेळ आहे, अंधार पडणार आहे, पुढे रात्र होणार आहे, पावसाळ्यातली रात्र भयानक असते. दार वाजलं कुटीचं. त्यांनी दार उघडलं. एक तरुणी दारात दिसली. त्यांनी म्हटलं, मी चालले होते, मला रस्त्यात आता पुढे पाऊस यायला लागला, मला माझ्या घरी जाता येणार नाही, माझी एक विनंती आहे, आपण ऋषी आहात, मला पूज्य आहात, मला आपल्या ठिकाणी राहायला जागा द्या आजच्या रात्रीपुरती. त्यांनी म्हटलं ठीक आहे, आतल्या कक्षात आपण थांबा, चिंता काहीही करू नका, आम्ही बाहेर थांबतो. या पद्धतीनं ते थांबले. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्या तरुणीनं म्हटलं, महाराज खरंच आपले खूप धन्यवाद आहेत, मला एवढ्या रात्री या भयानक अशा रानातून जाता आलं नसतं. जैमिनी महाराजांनी विचारलं, का बरं, तुम्ही कुठल्या, काय, कुठं असता, किती शिक्षण झालं. बायोडाटा विचारायला सुरुवात केली. तुमची आवड काय आहे, तुम्हाला कोणता सिनेमा आवडतो, तुम्हाला कोणता नट आवडतो. इतकं नाही, तेव्हा नव्हतंच हे विचारलं. तिने म्हटलं, मी अमुक अमुक राज्यातली आहे, अमुक अमुक आवड आहे. बरं, विवाहाचं कर्तव्य आहे का, कोणी विचारलं. जैमिनींनी. ते म्हटली, हो आहे, आता मी तरुणाचं आहे, मला लग्नच करायचं आहे, यात काही शंका नाही, पण माझा एक पण आहे, माझा एक नियम आहे, जो मनुष्य मला खांद्यावर घेऊन त्याच्या घराला 7 प्रदक्षिणा घालील त्याच्याशी मी लग्न करणार आहे. पाटकुळी घेऊन मी लग्न करणार आहे. जैमिनी विचार करायला लागले, कन्या सुंदर आहे, आपल्यालाही लग्न करायचंच आहे, तर काय हरकत आहे, कुळ वगैरे चांगलं आहे, पाहायला हरकत नाही. तिने म्हटलं ठीक आहे, आज संध्याकाळी मी हे करू शकतो, सगळ्यांच्या समोर तर मला हे करता येणार नाही, आज संध्याकाळी तुम्हाला पाठीशी घेऊन, पाठकुळी घेऊन, खांद्यावर घेऊन मी प्रदक्षिणा करतो, 7 प्रदक्षिणा. बरं, पाठकुळी. संध्याकाळ झाली, प्रदक्षिणा सुरू झाल्या, 2 झाल्या, 3 झाल्या, 4थी झाली, 5वी झाली, आणि 6व्या प्रदक्षिणेला थोडं विचित्र जाणवू लागलं, काहीतरी टोचायला लागलं, स्पर्श वेगळा जाणवायला लागला. त्यामुळे हळूच मागं पाहिलं तर दाढी टोचत होती आणि रुद्राक्षाच्या माळा टोचत होत्या. पटकन खाली उतरवलं. पटकन खाली उतरवलं आणि खाली उतरवलं. गुरु महाराज कोण होतं, दुसरं कोण नव्हतं, महर्षी वेदव्यासच होते. म्हणजे गुरु महाराज तुम्ही कसे. ते म्हणले, थांबा सांगतो, मी कसं आलो ते सांगतो, फक्त आता मला एकच विचारायचं आहे की तुम्ही जे म्हणत होतात की इंद्रियांचा समुदाय हा अत्यंत बलवान आहे, तो विद्वानांना आकर्षित करतो असं लिहू का विद्वानांना आकर्षित करीत नाही असं लिहू, एवढं सांगा मला. गुरु महाराज क्षमा करा, माझं चुकलं. जैमिनी विद्वान आहेत, पण
ती विद्वत्ता अशा प्रकारचा विषय समोर आल्यानंतर पार बाजूला राहते. लक्षात ठेवा, ते जाणणं. कारण या विषयांचा आणि या इंद्रियांचा परिणाम हा अत्यंत भयानक आहे. प्राप्त अगदी शेवटच्या अवस्थेपर्यंत चाललेला मनुष्य, ती सापशिडी असते ना, सापशिडीचा खेळ. शिडी एकदम वर नेते, पण 99च्या ठिकाणी असलेला साप तेहतीत गेलं की माणूस एकदम खाली दुसऱ्यावरच येतो ना, तसं हा खेळ आहे. अगदी परब्रह्माच्या पर्यंत पोहोचला, पण विषयाचा साप तिथे असेल आणि त्यानं जर गिळंकृत केलं तर अगदी खाली आल्याशिवाय राहत नाही. सावधान. ही सावधानता या संतांच्या ठिकाणी असते. म्हणून ते कशातही आणि कधीही रमत नाहीत. न रमते, न रमते. आणि शेवटी सांगितलं, आणि याचं एक कारण असतं, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले. आणि याचाच परिणाम नोत्साही भवती. कशातही ते उत्साह दाखवत नाहीत. उत्साह चांगला असतो का वाईट असतो? उत्साह तसा चांगला असतो, पण लक्षात असू देत, विषयांच्या बाबतीत ज्यावेळी मनुष्य उत्साही होतो त्यावेळी त्या उत्साहाचा परिणाम कधीतरी त्याचं औदासीन्य आहे. आपल्या जीवनाचा कधी पण शेवट पाहत चलावं बरं. एक महात्मा रोज स्मशानाचं दर्शन घेऊन यायचे. स्मशानाच्या ठिकाणी एक अर्धा तास बाहेर बसायचे. लोकांनी त्यांना विचारलं, महात्मन, एवढं चांगलं घर असताना तुम्ही तिथं हे न करता इथं निवांत बसता, हे का करता? त्यांनी सांगितलं, हे माझं शेवटचं आणि खरं स्थान आहे. इथं मला नक्की यायचं आहे. याचं स्मरण माझ्या जीवनात कायम असावं याकरता म्हणून मी इथे येतो. माझं घर हे माझं कायमचं वसतिस्थान नाही, शेवटी मी इथं स्थिर होणार आहे, इथं येऊन स्थिर होणार आहे. लक्षात ठेवा, हे का करायचं? हे औदासीन्य अंतःकरणात ठेवल्यानंतर विषयांच्या बाबतीत मनुष्य कधीच उत्साही होत नाही, उत्साह दाखवत नाही. म्हणून तया परी जो अशेषा, विश्वाची या अभिलाषा, पाय पाखाळण्या दोषा, घरटा केला म्हणून फळाचा लागू, देखे जिये असलगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडी. ज्या ठिकाणी फळाचा लाग दिसेल त्या ठिकाणी तो असंग करतो, तो बाजूला होतो, त्या ठिकाणी आसक्ती ठेवत नाही. अशा प्रकारची त्याची भूमिका आहे. एकूण या 5-6 गोष्टी ज्या ज्या सांगितल्या, यत् प्राप्य न किंचित वांछती, न शोचती, न द्वेष्टी, न रमते, नोत्साही भवती. तो कशाची इच्छा करीत नाही, कशाचा शोक करीत नाही, कशाचा द्वेष करीत नाही, कशात रमत नाही आणि उदासीन राहतो, उत्साह ठेवत नाही. अशा प्रकारच्या या त्याच्या भूमिका आहेत. देवर्षी नारदांनी भक्तीच्या या अनेक भूमिकांचं वर्णन सटीक रीतीनं यात केलेलं आहे. खरं तर सगळ्या सूत्रांचा विचार व्हावा ही भूमिका होती, पण एका ठिकाणी नादी लागलं की तिथंच नादी लागायची सवय आहे. त्यामुळे एक सूत्र का होईना, पण ते चांगल्या पद्धतीनं आपल्याला विचार करता आलं. वेळ झाली ना? किती वाजले? 9:10. वस्तुतः या ठिकाणी काही बोलावं अशा प्रकारचा कोणताही अधिकार या दीन जीवाकडे नाही. फक्त ही ताकद इथे बसलेली आहे. म्हणून साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, बोलविता धणी शेजारी बसलेले आहेत. त्यांच्या आदेशानं, त्यांच्या आशीर्वादानं या वाणीतून जे बोललं गेलं असेल, खरं तर हे विचारू नये.
पण थोडी मर्यादा मोडून विचारतो, तुम्हाला आवडलं का हो? नाही आवडलं दिसतंय. हां, मला ऐकू येत नाही. आवडलं नक्की? धन्यवाद. बरं, आता ज्याची एखादी गोष्ट आवडते त्याला आपण काही देऊ शकतो का? तुम्ही मला काही द्याल का तुम्हाला जर आवडलं असलं तर? मी पैसा मागणार नाही, तुम्हाला अगदी पक्कं सांगतो. काही टेन्शन काहीच घेऊ नका, नाही मागणार. आता थांबा ना, मला बोलू द्या ना जरा. द्याल का? कोण कोण द्यायला तयार आहे? हात वर करून सांगा. किती विचार करतात हो जामखेडकर. इकडचे जास्त विचार करीत नाही, इकडचे जास्त विचार करतात. द्याल नक्की? एकच प्रार्थना आहे की इथून पुढं हा कार्यक्रम संपल्यानंतर, मला समारोपाचं बोलायचं आहे, हा कार्यक्रम संपल्यानंतर अर्धा तास कोण कोण देणार सांगा? अर्धा तास सिरियलमधला काढावं लागला, काय हरकत आहे हो? देणार का? मी अजून थांबतो. हात वर करा, तुम्ही नक्की करा. ठीक, ज्यांनी केला नसेल, हां चांगली गोष्ट आहे. एक करायचं, आपल्याला आधार फक्त संतांची वचन आहेत एवढं लक्षात ठेवायचं. आपल्या जीवनाला एकमेव आधार संतांची वचन आहेत. आपल्याला कुणीही भेटो, तो त्याच्या स्वार्थाचं पाहिल्याशिवाय राहणार नाही, पण संत मात्र त्यांच्या स्वार्थाचं पाहत नाहीत. आपलं कल्याण हाच त्यांचा एकमेव उद्देश आहे. म्हणून गाथा किंवा ज्ञानेश्वरी या दोन ग्रंथांपैकी एक ग्रंथ रोज अर्धा तास वाचनाचा नियम आजपासून आपल्याला घ्यायचा आहे. मला वाटतं ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी स्वीकारलं दिसतंय. खरंच घ्या. जीवनातलं हे अंतिम सत्य आहे. आपल्याला आयुष्य मिळालेलं आहे, आयुष्य मिळालं आहे, आपल्याला वाचता येतं आहे. आपल्याला ते वाचन कळवून घेण्याची सुद्धा योग्यता आहे. लगेच कळत नसतं हे बरोबर आहे, पण वाचनाची सवय लागल्यानंतर, त्याची गोडी लागल्यानंतर एक एक शब्दाचा अर्थ जेव्हा कळेल ना, त्यावेळी त्याच्यावर आपला जीव ओवाळून टाकावा, इतकं मूल्यवान आणि इतकं महत्त्वाचं हे वाङ्मय आहे. म्हणून खरं पाहिलं तर जामखेडकर खूप भाग्यवान आहेत, खूप भाग्यवान आहेत. आज फक्त हाक दिली तर 100 लोक ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसू शकतील एवढी सवय या गावाला आहे. आणि याचं कारण हे आत्ता लागलेली नाही, 50-60 वर्षापासून लागलेली ही सवय आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्य सरांनी ही सवय लावली आहे. ही सवय एका पिढीपुरती राहिली नाही, लक्षात ठेवा. पुढची पिढी यात इन्व्हॉल्व व्हायला लागली आहे. आणि धर्म टिकवायचा असतो म्हणजे काय टिकवायचं असतं? पुढच्या पिढीला या प्रकारची साधना देणे, हे टिकवणं, याला धर्म टिकवणं म्हणतात. आणि याच्याकरता आपण करावं लागतं. म्हणून जे तरुण तरुणी असतील, जे पारायणाला बसत असतील, त्यांना आम्ही नतमस्तक आहोतच आहोत. पण ज्यांनी अजून या क्षेत्रात नवीनच येणं केलं असेल, हे वाचन सुरू केलं नसेल, त्यांना मात्र माझी विनंती आहे. मला वाटतं आमच्या आदरणीय इनामदार सरांनी ज्ञानेश्वरी आणलेल्या आहेत. जे जे वाचणारे असतील त्यांनी ती ज्ञानेश्वरी घेऊन जा. मी बरोबर बोलतोय ना? ती ज्ञानेश्वरी घेऊन जा, प्रसाद म्हणून घेऊन जा. ओव्या वाचा, त्या ओव्याचा अर्थ वाचत चला. आत्ता नाही कळलं चालेल, फक्त एक करा, वाचायला सुरुवात करीत असताना विनम्र भावनेनं ज्ञानेश्वर माऊलींना म्हणा, मला कळत नाही बरं, पण मी ग्रंथ हातात घेतलाय. मला सांगा,
लहान मूल आईशी बोलत असतं, आई लहान मुलाशी बोलत असते. आईचं बोलणं लहान पोराला कळतं का? हो तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. तरी ते आनंदित होतं की नाही? ती रागावली की ते रडतं की नाही? रागावलेले शब्द कळतात का? नाही कळत. तरी त्या आईच्या अंतःकरणातल्या भावना त्या बालकाच्या अंतःकरणात प्रसारित होतात. ही जशी गोष्ट आहे तशीच ज्ञानराजांच्या अंतःकरणातल्या भावना आपल्या अंतःकरणात प्रसारित होतील ज्यावेळी आपण आपल्या हातात ज्ञानेश्वरी घेऊ. म्हणून काहीही करा, पण ज्ञानेश्वरीच्या पारायणाला सुरुवात करा. अर्धा तास जर ज्ञानेश्वरी वाचली तर साधारण 300 ओव्या होतात. आणि असं वाचन आपण करीत गेलो तर महिनाभरात एक पारायण होतं. आणि आपल्याला जर 9 वर्ष अशी मिळाली तर आपली 108 पारायणं आपल्या नकळत होऊन जातात. ज्याच्या जीवनात 108 पारायणं अशी घडली त्याला वेळ किती द्यावा लागला? फक्त रोजचा अर्धा तास द्यावा लागला. अशी घडली तर या व्यासपीठावरून प्रतिज्ञापूर्वक सांगतो, ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सोडणार नाहीत. तुम्ही कुठेही असा. ज्याप्रमाणे कासवीचं पिलू कुठेही असतं, पण तिच्या संकल्पानं अगदी दृष्टादृष्ट जरी झाली तरीसुद्धा त्याचं पोट भरतं. आपण कुठेही असू, माऊलीची दृष्टी इतकी व्यापक आहे, ती आपल्याकडे आल्याशिवाय राहत नाही आणि आपल्याला तृप्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून ही गोष्ट या नारद भक्तिसूत्राच्या निमित्तानं आपण घ्यावी. आदरणीय इनामदार सरांना जितके धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत. एकदा सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं अभिनंदन. खरोखर सर हे प्रेम आहे बरं, हे आतून आलेलं प्रेम आहे. खरोखर आमच्यावरही त्यांचे उपकार आहेत. याचं कारण आहे, जर बोलायचं असलं तरच अभ्यास करावा अशा प्रकारच्या आळशी भूमिकेतला मी आहे. बोलायचं असलं तरच अभ्यास करायचा, नाही तर अभ्यास होत नाही. पूर्वी जे झालं असेल ते झालं असेल, परंतु या निमित्तानं हो पूज्य काकांचं वाक्य आहे की त्यांचे आपल्यावर उपकार आहेत, पण त्यांच्या आईचे त्यांच्यावर उपकार आहेत की अमृत महोत्सव करायला परवानगी दिली आणि या पद्धतीनं करायला परवानगी दिली. या निमित्तानं सद्गुरू माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, देवर्षी नारदजी महाराज, मार्कंडेय मुनी या सगळ्यांच्या चरणी आणि परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणी ही विनंती करतो की त्यांच्या मातोश्री आदरणीय पार्वतीताई यांना भगवंतानं शतायुषी करावं, आरोग्यवान करावं आणि अशाच प्रकारच्या चिंतनाचा लाभ त्यांच्या अनेक उत्सवाच्या निमित्तानं त्यांच्या मुलाकडून भगवंतानं करवून घ्यावा आणि त्याद्वारा ही चिंतनाची वेल अशीच आकाशापर्यंत वाढत जावी, गगनावरी जावी अशी प्रार्थना या निमित्तानं करतो. या ठिकाणी अनेक जाणते श्रोते आहेत. अगदी लहानपणापासून ज्यांना पाहिलेले असे जाणते श्रोते आहेत. त्यांच्यासमोर बोलताना बऱ्याच वेळा मन घाबरतं आणि त्यातल्या त्यात पूज्य काकाजी इथे बसलेले आहेत. मी किती जोरानं बळेच बोलत असलो तरी हे माझं उसना अवसान असतं, लक्षात ठेवा. कारण त्यांचं जे बोलणं आहे ते अनुभवाचं बोलणं आहे, आमचं जे बोलणं आहे ते पोपटपंचीचं बोलणं आहे. एवढा फरक आमच्या दोघांच्या बोलण्यात आहे. त्यांनी एक एक अनुभूती घेतलेली आहे. आजही जो महात्मा पहाटे 2:30 वाजता उठून रोज 1,00,000 रामकृष्ण हरीचा जप करतो त्याच्या बोलण्याला किंमत आहे. आम्ही काय बोलणार? फक्त एक आहे की आम्हाला घडत काही नसेल, फक्त एक कमवून ठेवलं आहे, त्यांच्या पोटी येण्याचं भाग्य कमवून ठेवलं आहे, बाकी काही नाही आमच्याकडे.
लेकरू कधी चुकतं, कधी बरोबर येतं, वागण्यात चुकत असेल, बोलण्यात चुकत असेल, पण त्यांनी या जीवाला उदार